स्वागत आहे तुमचं फ्री इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 13 मध्ये। बघा आपण बघत आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ। आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये होकारार्थी वाक्य बघितली, नकारार्थी वाक्य बघितली, तसेच होकारार्थी वाक्याचा प्रश्न कसा बनवायचा, नकारार्थी वाक्याचा प्रश्न कसा बनवायचा ते देखील बघितलं। पण आपण मागच्या वेळेस व्हर्बल क्वेश्चन कसा बनवायचा ते बघितलं होतं। आज आपण बघणार आहोत WH टाइप क्वेश्चन कसे बनवायचे। त्यासाठी बघा या ठिकाणी काही प्रश्नार्थक शब्द आहेत ते आधी आपण समजून घेऊयात, त्यानंतर आपण प्रश्न बनवूया। बघा प्रश्नार्थक शब्द आहे व्हॉट। व्हॉट म्हणजे काय, त्याचा अपेक्षित उत्तर असतं माहिती किंवा चौकशी। दुसरा आहे व्हेन। व्हेन म्हणजे केव्हा, कालदर्शक किंवा वेळदर्शक। व्हिअर। व्हिअर म्हणजे कोठे, अपेक्षित उत्तर असतं ठिकाण किंवा स्थळ, जागा। व्हाय। व्हाय म्हणजे का, कारण। हू। हू म्हणजे कोण, नाम किंवा व्यक्ती। हुम। हुम म्हणजे कोणाला, एखादे नाम, कर्म, द्वितीया। विथ हुम म्हणजे कोणाबरोबर, एखादे नाम, कर्म, द्वितीया। टू हुम म्हणजे कोणास किंवा कोणाला, एखादे नाम, कर्म, द्वितीया। ऑफ हुम म्हणजे कोणाबद्दल, एखादे नाम, कर्म, द्वितीया। विच। विच म्हणजे कोणता, कोणती, कोणते, ठिकाण, गाव, शहर, देश। इन विच म्हणजे कोणत्या, कोणती, कोणते, ठिकाण, गाव, शहर, देश। इन विच टू विच। टू विच म्हणजे कोणत्या, कोणती, कोणते, गाव, शहर, वस्तूचे नाव। हुज म्हणजे कोणाचा, मालकी, षष्टी विभक्ती। हाऊ। हाऊ म्हणजे कसा, वर्णन, रीत, पद्धत, स्वभाव। हाऊ मेनी म्हणजे किती, म्हणजे मोजता येणारी संख्या। हाऊ मच म्हणजे किती पण मोजता न येणारी संख्या। हाऊ फार म्हणजे किती दूर, अंतर अंतर सांगायचं असेल तर हाऊ फार। हाऊ लॉंग म्हणजे किती काळ, हे आहे वेळदर्शक, अपेक्षित उत्तर आपल्याला वेळदर्शक। आता बघूयात मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हर्बल क्वेश्चन बनवले होते। मी खेळतो का, मी खेळत नाही का, तो खेळतो का, तो खेळत नाही का। बघा सब्जेक्ट हे आहेत अनेकवचनी सब्जेक्ट आय, वी, यू, दे। आपण प्रश्न बनवला होता डू आय प्ले, मी खेळतो का, डू वी प्ले, आम्ही खेळतो का, डू यू प्ले, तू खेळतो का, डू यू प्ले, तुम्ही खेळतात का, डू दे प्ले, ते खेळतात का। तसेच होकारार्थी वाक्य आणि तसेच नकारार्थी वाक्याचा पण आपण प्रश्न बनवलेला होता। डोंट आय प्ले, मी खेळत नाही का, डोंट वी प्ले, आम्ही खेळत नाही का, डोंट यू प्ले, तू खेळत नाही का, डोंट यू प्ले, तुम्ही खेळत नाहीत का, डोंट दे प्ले, ते खेळत नाहीत का। हे आहेत अनेकवचनी कर्ते आणि हे आहेत ही, शी, इट, एखाद्या मुलीचं, मुलाचं, व्यक्तीचं नाव, ही, शी, इट, राम। हे आहेत एकवचनी कर्ते। अनेकवचनी कर्ता असल्यावर आपण डू वापरतो आणि एकवचनी कर्ता असेल तर डज वापरतो। डज ही प्ले, तो खेळतो का, डज शी प्ले, ती खेळते का, डज राम प्ले, राम खेळतो का। हे आहे होकारार्थी वाक्य। आता हे नकारार्थी वाक्याचा प्रश्न बघा। डझंट ही प्ले, तो खेळत नाही का, डझंट शी प्ले, ती खेळत नाही का, डझंट राम प्ले, राम खेळत नाही का। हे आपण व्हर्बल क्वेश्चन मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले होते। आज आपल्याला बनवायचं आहे WH टाइपचं क्वेश्चन। बघा WH टाइप क्वेश्चन। मी खेळतो आय प्ले, मी खेळत नाही आय डोंट प्ले, मी खेळतो का, डू आय प्ले, मी खेळत नाही का, डोंट आय प्ले, मी का खेळतो। प्रश्न बघा कसा आहे आता, मी खेळतो का,
त्यामुळे डू आय प्ले. प्रश्नाची सुरुवात हेल्पिंग वर्बने झालेली आहे, डू आय प्ले. आणि या ठिकाणी प्रश्न आहे, मी का खेळतो. का, आपल्याला या ठिकाणी कारण सांगायचं आहे, त्यामुळे प्रश्नाची सुरुवात होईल व्हाय. व्हाय डू आय प्ले. मी का खेळतो. व्हाय डू आय प्ले. मी का खेळत नाही. व्हाय डोंट आय प्ले. व्हाय डोंट आय प्ले. या प्रश्नाच्या सुरुवातीला फक्त आपल्याला WH टाईपचा एखादा प्रश्न घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला कारण सांगायचं आहे, त्यामुळे आपण व्हाय हा WH वर्ड घेतला आहे. व्हाय डू आय प्ले. व्हाय डोंट आय प्ले. मी का खेळतो. मी का खेळत नाही. मग या ठिकाणी एक स्ट्रक्चर आहे. या ठिकाणी प्रश्नार्थक शब्द आहेत व्हाय, व्हेन, व्हॉट, व्हेअर. कर्ते आहेत आय, वी, यू, दे. हे आहेत अनेकवचनी कर्ते, त्यामुळे आपण या ठिकाणी डू घेतलेला आहे. आणि या ठिकाणी आहेत एकवचनी कर्ते ही, शी, इट, राम, त्यामुळे आपण घेतलेलं आहे डज. आणि या ठिकाणी आहेत खाली मूळ क्रियापदे. लिव, राहतो, राहते, राहतात. गेटअप, उठतो, उठते, उठतात. रीड, वाचतो, वाचते, वाचतात. स्टडी, अभ्यास करतो, करते, करतात. आस्क, विचारतो, विचारते, विचारतात. राईट, लिहितो, लिहिते, लिहितात. प्ले, खेळतो, खेळते, खेळतात. बघा प्रश्न कसा होईल आता. क्रियापद आहे लिव म्हणजे राहतो. आपल्याला आता जर या प्रश्नाने, या WH टाईपच्या प्रश्नाने जर प्रश्न विचारायचा असेल ह्या शब्दाने, तर कसा होईल बघा प्रश्न. व्हाय डू यू लिव. व्हाय डू यू लिव. तू का राहतो. तू कोठे राहतो असं विचारायचं असेल तर व्हिअर डू यू लिव. व्हिअर डू यू लिव. तू कोठे राहतो. आता या ठिकाणी दुसरे क्रियापद आहे गेटअप. तू कधी उठतो असा प्रश्न बनवायचा असेल आपल्याला. तू कधी उठतो. कधी, त्यासाठी आपण वापरतो व्हेन. व्हेन म्हणजे कधी, त्यासाठी व्हेन डू यू गेटअप. व्हेन डू यू गेटअप. तू कधी उठतो. तुम्ही कधी उठतात. तुम्हीसाठी आपण वापरतो तू साठी यू, आणि तुम्हीसाठी सुद्धा आपण यू वापरतो. जर आता आपल्याला म्हणायचं असेल आम्ही कधी उठतो, आम्हीसाठी वी. व्हेन डू वी गेटअप. व्हेन डू वी गेटअप. आम्ही कधी उठतो. दुसरं क्रियापद आहे रीड म्हणजे वाचतो. तू कधी वाचतो असं जर आपल्याला प्रश्न विचारायचा असेल, तू कधी वाचतो. कधीसाठी व्हेन. व्हेन डू यू रीड. व्हेन डू यू रीड. तू कधी वाचतो. तू काय वाचतो. कायसाठी आहे शब्द व्हॉट. व्हॉट म्हणजे काय. व्हॉट डू यू रीड. व्हॉट डू यू रीड. तू काय वाचतो. तू का वाचतो असं जर विचारायचं असेल, का वाचतो, कारण द्यायचं असेल ना, त्यासाठी व्हाय. व्हाय म्हणजे का. व्हाय डू यू रीड. व्हाय डू यू रीड. या ठिकाणी दुसरं क्रियापद आहे स्टडी. स्टडी म्हणजे अभ्यास करतो. तू कधी अभ्यास करतो. कधीसाठी व्हेन, म्हणून व्हेन डू यू स्टडी. व्हेन डू यू स्टडी. तू कधी अभ्यास करतो. तू का अभ्यास करतो. व्हाय डू यू स्टडी. व्हाय डू यू स्टडी. तू का अभ्यास करतो. या ठिकाणी आहे आस्क. आस्क म्हणजे विचारतो. तू काय विचारत आहे असा आपल्याला प्रश्न बनवायचा असेल तर तू काय विचारतो. व्हॉट डू यू आस्क. व्हॉट डू यू आस्क. तू काय विचारतो. तू काय लिहितो. व्हॉट डू यू राईट. व्हॉट डू यू राईट. या ठिकाणी आहे प्ले. तू कधी खेळतो. व्हेन डू यू प्ले.
व्हेन डू यू प्ले, तू कधी खेळतो. असं प्रश्नाचं स्ट्रक्चर असं होतं, व्हेन डू यू प्ले असं. व्हेन डू यू प्ले, तू कधी खेळतो, तू काय खेळतो, तू कुठे खेळतो. व्हेअर डू यू प्ले. तसेच आता हे घेतले आपण अनेक वचने करते आणि या ठिकाणी आहे एक वचने करते. एक वचने करता असेल तर डज वापरायचा. तो कधी उठतो, तो साठी ही. तो कधी उठतो त्यासाठी व्हेअर. कधी, कधीसाठी आपण वापरतो व्हेन. व्हेन डज ही गेट अप. व्हेन डज ही गेट अप, तो कधी उठतो. तो कोठे राहतो. राहतोसाठी लिहू, तो कोठे राहतो त्यासाठी व्हेअर डज ही लिव्ह. व्हेअर म्हणजे कोठे. व्हेअर डज ही लिव्ह, तो कोठे राहतो, ती कोठे राहते. व्हेअर डज शी लिव्ह. व्हेअर डज शी लिव्ह, ती कोठे राहते. राम कोठे राहतो त्यासाठी व्हेअर डज राम लिव्ह. व्हेअर डज राम लिव्ह, राम कोठे राहतो. राम कधी उठतो. कधीसाठी व्हेन. व्हेन व्हेन डज राम गेट अप. व्हेन डज राम गेट अप, राम कधी उठतो. राम काय वाचतो. व्हॉट डज राम रीड. राम का वाचतो. व्हाय डज राम रीड. अशा प्रकारे आपण प्रश्न बनवतो. पहिलं घेतो आपण WH वर्ड, त्यानंतर डू किंवा डज, त्यानंतर करता एक वचने असेल तर ही शी इट, अनेक वचने असेल तर आय वी यू यू दे, आणि त्यानंतर घेतो क्रियापद. WH वर्ड, त्यानंतर डू, त्यानंतर करता, त्यानंतर क्रियापद. बघा अशाच प्रकारची 100हून अधिक क्रियापदे डे 8 मध्ये दिलेली आहेत. ते तुम्ही जाऊन बघा आणि त्या या क्रियापदांऐवजी ते क्रियापद घेऊन तुम्ही प्रश्न बनवू शकता, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. बघा या ठिकाणी प्रश्न बनवलेला आहे. तू कोठे राहतो. तू कोठे राहतो. व्हेअर डू यू लिव्ह. व्हेअर डू यू लिव्ह. तू कधी उठतो. तू कधी उठतो. व्हेन कधीसाठी व्हेन. व्हेन करता तू म्हणजे यू आहे अनेक वचनी, त्यामुळे डू. तू साठी यू आणि उठतो त्यासाठी गेट अप. तू कधी उठतो. व्हेन डू यू गेट अप. व्हेन डू यू गेट अप. त्यानंतर तू का विचारतो. तू का विचारतो. का साठी व्हाय. व्हाय नंतर डू, कारण यू अनेक वचनी क्रियापद आहे त्यामुळे डू, आणि हा यू म्हणजे तू, विचारण्यासाठी आस्क. तू का विचारतो. व्हाय डू यू आस्क. व्हाय डू यू आस्क. तो का खेळतो. तो का खेळतो. व्हाय का साठी व्हाय. का खेळतो. तो एकवचनी क्रियापद आहे ही, त्यामुळे या ठिकाणी वापरलेला आहे डज. व्हाय डज ही प्ले. व्हाय डज ही प्ले. ती कधी उठते. ती कधी उठते. कधी साठी व्हेन. व्हेन डज शी गेट अप. व्हेन डज शी गेट अप. हे आहेत आता होकारार्थी प्रश्न. आणि जर नकारार्थी प्रश्न बनवायचा असेल तर बघा, तू का वाचत नाही. व्हाय डू ऐवजी या डू ऐवजी आपण या ठिकाणी घेतलं डोंट, कारण तू का वाचत नाही नकारार्थी प्रश्न आहे त्यामुळे
डूचा नकारार्थी होतो डोंट. व्हाय डोंट यू रीड. टू साठी यू, वाचण्यासाठी रीड, वाचण्यासाठी रीड. व्हाय डोंट यू रीड. व्हाय डोंट यू रीड. तू का वाचत नाही. तो का खेळत नाही. व्हाय डझंट ही प्ले. व्हाय डझंट ही प्ले. डज कारण करता आहे एकवचनी ही. व्हाय डझंट ही प्ले. तो का खेळत नाही. अशा प्रकारे आपण प्रश्न बनवू शकतो. ज्यांनी मागचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी ते जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल एकवचनी करता, अनेकवचनी करता त्या आणि डू डज आपण कसं वापरतो हे सगळं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ज्यांनी बघितलेलं नसेल त्यांनी जाऊन मागचे व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.